योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 6 मी वाचतो, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगात आपण वावरत आहोत, या जगामध्ये आपण राहत आहोत. तर या जगामध्ये खूप प्रकारचे मार्ग आहेत. या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग, या ठिकाणाहून या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्याचे असे खूप सारे मार्ग आहेत. हालेलुया, हालेलुया. पण येशू म्हणत आहे की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये आपल्याला पित्याकडे, म्हणजे जो स्वर्गात बसलेला आपला परमेश्वर पिता, त्याच्याकडे जाण्याच्या मार्गाविषयी आपल्याला सांगत आहे. आज जगामध्ये खूप सारे लोक राहत आहेत. त्यांचा विश्वास वेगळा आहे, त्यांची भक्ती वेगळी आहे, त्यांची परंपरा वेगळी आहे. या जगामध्ये आस्तिक लोक आहेत, म्हणजे देवाला मानणारे लोक, आणि या जगामध्ये नास्तिकसुद्धा लोक राहत आहेत. ते अजिबात देवाला मानत नाहीत. त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यांना असं वाटतं की देवाकडे आपल्याला जायचं आहे. तर सगळ्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत, पण सगळे मार्ग देवाकडेच पोहोचत आहेत. हालेलुया. काही लोक असं म्हणत आहेत की पित्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे चांगली कर्म करा, या जगामध्ये चांगलं जीवन जगा. चांगलं कराल तर तुमच्यासोबत चांगलंच होईल, वाईट कराल तर तुमच्यासोबत वाईटच होईल. हालेलुया, हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला शिकवत आहे की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, खरोखर आपण या जगातले सगळे लोक आज देवापासून दूर आलेलो आहोत. आज जो कोणी येशूवरती, देवावरती विश्वास ठेवत नाही, तो एखाद्या भटकलेल्या मेंढरासारखा आहे. हालेलुया, हालेलुया. तो मार्गापासून भटकलेला आहे. यासाठी आपल्याला चांगल्या मार्गावर जाण्याची गरज आहे, आणि तो मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यावेळेस देवाने या सुंदर अशा सृष्टीची निर्मिती केली, त्यावेळेस देवाने ही सुंदर सृष्टी निर्माण केली. आकाश, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वीवर राहणारे प्राणी, पक्षी, सगळं काही देवाची निर्मिती आहे. आणि देवाने या निर्मितीवर अधिकार चालवण्यासाठी माणसाला निर्माण केलं. हालेलुया. त्यावेळेस माणूस देवाबरोबर चालत होता, तो देवाबरोबर होता. देवाचं आणि माणसाचं संभाषण व्हायचं. पण कालांतराने एका गोष्टीमुळे माणूस देवापासून दूर गेलेला आहे. तो या चांगल्या मार्गावरून भटकलेला आहे. हालेलुया. आणि ती गोष्ट म्हणजे पाप आहे. हालेलुया, हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पापामुळे आज माणूस देवापासून दूर गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आज आपल्याला परत देवाकडे जायचं असेल तर एकच मार्ग आहे, जो देवाने स्वतः तयार केलेला आहे. होय, देवाने स्वतः तयार केलेला मार्ग. कारण की माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव पवित्र आहे, पवित्र आहे आणि अतिपवित्र आहे. आणि माणूस पापामुळे पापी झालेला आहे. तो आज पापाच्या घाणीमध्ये आहे. पाप करून करून तो देवाचं हृदय दुखवत आहे.
तो सैतानाचा गुलाम झालेला आहे. म्हणून आज माणसाच्या जीवनामध्ये आजार आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, समस्येने भरलेलं जीवन, श्रापाने भरलेलं जीवन आज माणूस जगत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्याला पुन्हा एकदा देवाकडे येण्याची गरज आहे. आणि तो मार्ग जो देवाने तयार केलेला आहे, तो मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मार्ग मीच आहे. हालेलुया, हालेलुया. जगामध्ये जीवन जगत असताना आपण वेगवेगळा विश्वास पाहतो, वेगवेगळ्या परंपरा आहेत, रूढी आहेत. त्यांचा विश्वास वेगळा आहे, त्यांचे मार्ग वेगळे आहेत. ते लोकसुद्धा म्हणतात आम्हीसुद्धा मार्ग आहोत. पण प्रभू येशू ख्रिस्त तसं म्हणाला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मार्ग मीच आहे, माझ्याशिवाय कोणी नाही, फक्त आणि फक्त मीच. हा जो मार्ग आहे तो देवाने तयार केलेला आहे. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने पाहिलं अखिल मानवजात पाप करत आहे, पापाच्या दलदलीत रुतत आहे आणि त्यांचा नाश सैतानाबरोबर त्या नरकाच्या भयानक अग्नीत होणार आहे. म्हणूनच या अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी देवाने त्याच्या एकुलता एक पुत्राला जगात पाठवलेला आहे. 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आला होता. तो अखिल मानवजातीच्या पापांची क्षमा करण्यासाठी, अखिल मानवजातींच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेण्यासाठी, सगळे आजार, सगळे त्रास, वेदना, दुखणी, समस्या, शाप, पाप सगळं काही तो आपल्यावरती घेण्यासाठी आणि स्वतःचं अर्पण करण्यासाठी, क्रूसावरचं बलिदान करण्यासाठी या जगात आला होता आणि ते त्यानं केलं सुद्धा. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला होता. त्याने आपलं निष्पाप आणि निष्कलंक असं रक्त वाहू दिलेलं आहे. त्याचा देह, त्याच्या शरीरावरती चाबकाचे फटके मारण्यात आले, त्याच्या डोक्यात काटाचा मुकुट घालण्यात आला, त्याला वधस्तंभ देण्यात आला आणि ती कालावरची वाट तो चालत होता. रक्तबंबाळ शरीराने ती वाट चालला आणि त्याच वधस्तंभावरती त्याने मरण स्वीकारलेलं आहे. त्याच वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं. त्याच वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले आणि त्याच्यावरती त्याला खेळण्यात आलं आणि तो अखिल मानवजातीच्या पापांच्या क्षमेसाठी मरण पावला. तो आपल्यासाठी मेला, त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, परंतु तो मृत्यूच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिवंत झाला आणि आज देखील तो जिवंत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपल्याला जर जीवन प्राप्त करून घ्यायचं असेल, आपल्याला जर स्वर्गाचं जीवन, स्वर्गात जायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला पाहिजे. हाच एक मार्ग आहे जो आपल्याला परिपूर्ण सत्यापर्यंत पोहोचवू शकतो, देवापर्यंत पोहोचवू शकतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा मार्ग प्रभू येशू ख्रिस्तानेच तयार केलेला आहे. एक मिशनरी होता आणि तो स्वर्गाची राज्याची घोषणा करत करत फिरत होता, लोकांना सुवार्ता सांगत होता. आणि ज्या वेळेस त्याला एक संधी मिळाली की मला एका गावामध्ये जाऊन तिथला जो एक लोकांचा समुदाय आहे तिथे मला सुवार्ता सांगायची आहे, त्यावेळेस तो गेला. त्याच्याबरोबर त्याचे साथीसुद्धा होते आणि ते माल व्हायचं, म्हणजे त्याचं जे कपडे होते, बॅग होती, ते व्हायचं काम करत होते. आणि ते जे त्याचे मित्र होते एका ठिकाणी येऊन थांबले आणि ते म्हणाले की आता मी इथून पुढे जाऊ शकत नाही, कारण की इकडची वाट जी आहे ते आम्हाला माहीत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि त्यावेळेस तिथला जो एक प्रधान होता, मेन माणूस होता, त्याने विचारलं की तिकडे जाण्याचा मार्ग कोणाला माहीत आहे का, एखादा व्यक्ती आहे का जो मला मदत करू शकेल. त्यावेळेस त्या प्रधानाने त्याला सांगितलं हा एक माणूस आहे
आणि तो माणूस त्याच्या शरीरावरती जखमा होत्या आणि त्याच्या हातात एक कुऱ्हाड होती. हालेलुया, हालेलुया. तो मिशनरी म्हणाला, ठीक आहे, मी याच्याबरोबर जातो, मला घेऊन चल. त्यावेळेस तो माणूस पुढे आणि हा मिशनरी मागे होता. आणि ती वाट जी होती जंगलामध्ये एकदम काट्याकुट्यांची वाट होती, दगडधोंड्यांची वाट होती. आणि ती वाट हळूहळू जाता जाता खूप बिकट झाली, अरुंद झाली. आणि त्यानंतर ह्या मिशनरीला संशय आला की ही वाट याला नक्की माहीत आहे का नाही. त्यावेळेस त्या माणसाला मिशनरीने विचारलं की नक्की तुला वाट माहीत आहे का. तेव्हा तो म्हणाला, ही वाट मीच तयार केलेली आहे, म्हणूनच या शरीरावरती माझ्या जखमा झालेल्या आहेत आणि ही वाट मलाच माहीत आहे आणि या वाटेने त्या ठिकाणाहून मी इथपर्यंत आलेलो आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वर्गातून आलेला एक माणूस, ज्याने जो परमेश्वर त्याने देहरूप धारण केलं, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याला स्वर्गाची वाट माहीत आहे. म्हणूनच तो म्हणत आहे की पित्याकडे जाण्याचा मार्ग मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज माणसं स्वार्थी झालेली आहेत, घमंडी झालेली आहेत, पैशाने गर्वाने फुगलेले आहेत. ते फक्त पैसा 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 आणि पैसाच कमवत आहेत. त्यांना असं वाटत आहे की जर आपण ह्या मार्गाने गेलो तर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान असेल, सुखसोयी जर आपल्याकडे जास्त असल्या तर आपल्या शरीराला, आपल्या आत्म्याला आराम मिळेल, सुख शांती मिळेल. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अजिबात तसं नाही आहे. कारण की लोक म्हणतात की चांगली कामं करा म्हणजे तुमच्यासोबत चांगलंच होईल, वाईट कामं करू नका नाही तर तुमच्यासोबत वाईट होईल. आज जगातल्या लोकांचा संभ्रम असाच झालेला आहे. पण म्हणून ते काय करतात, दानधर्म करतात, अजून काही गोरगरिबांना मदत करतात. त्यांना असं वाटतं आपण दानधर्म केला, हे केलं तर आपल्या चांगल्या कृत्यांमुळे आपली पापं झाकली जातील. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अजिबात तसं नाही. एक पाण्याचा ग्लास घेतला, तो शुद्ध पाण्याने भरलेला आहे, एकदम प्युरिफाय केलेलं आहे, एकदम फिल्टरचं पाणी आहे. पण त्याच्यामध्ये एक जर तुम्ही विषाचा थेंब टाकला तर ते संपूर्ण पाणी विषारी होऊन जातं. हालेलुया. अगदी त्याचप्रमाणे आहे तुमची चांगली कामं जी तुम्ही करत आहात, पण तुम्ही पाप करत आहात, ती तुम्हाला वाचवू शकत नाहीत, ते तुम्हाला अनंतकालचं जीवन देऊ शकत नाहीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एकच मार्ग आहे आणि एकच विपुल प्रमाणात आपल्याला जीवन देणार आहे. जो म्हणालेला आहे की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मी सुद्धा नाही तर मीच आहे, तो फक्त आहे येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला त्याच्याकडे यायची गरज आहे. त्याच्याकडे जर तुम्ही आलात तरच तुम्हाला तो हे जीवन देऊ शकतो. हालेलुया. जर तुम्ही आलाच नाहीत आणि बाहेरूनच बोलला की असंच आहे आणि तसंच आहे तर त्याचा काही फायदा नाही. हालेलुया, हालेलुया. यासाठी तुम्हाला एक उदाहरण मी देतो. एक देवावर विश्वास ठेवणारा, येशूवर विश्वास ठेवणारा एक माणूस होता. तो केस कापायला एका दुकानात जातो आणि तिथे जो केस कापणारा असतो तो नास्तिक असतो. त्याचा अजिबात देवावर विश्वास नसतो. त्यावेळेस हा भक्तिमान माणूस असतो, तो तर पवित्र आत्म्याने भरलेला असतो आणि देवाने आपल्याला सांगितलेलं आहे की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, निरंतर प्रार्थना करा. तर तो त्याच्या मुखातून बसताना उठताना धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, थँक्यू जीसस असं निघत असतं. आणि हा जो केस कापणारा असतो तो ऐकतो आणि तो म्हणतो, तुम्ही एकदम चांगलं तर दिसताय आणि तुम्ही देवावर विश्वास ठेवता. तो म्हणतो, हो मी देवावर विश्वास ठेवतो, येशू माझा प्रभू आणि तारणारा आहे, मी येशूवरती विश्वास ठेवतो, त्यानेच तर मला माझ्या पापांची क्षमा मिळालेली आहे, मी दिलेली आहे. आणि त्यावेळेस तो केस कापणारा म्हणतो, मी तर नास्तिक आहे,
मी देवावर विश्वास ठेवत नाही. कारण जर देव असता तर या जगामध्ये आजार नसते, दुःख नसती, संकट नसती, समस्या नसती, लोक एवढे गरीब नसते, लोकांची एवढी दुर्दशा होत आहे. हे देवाला कळत नाही का? जर देव असता तर त्याने सगळ्यांचं समाधान केलं असतं ना, सगळ्यांचं समाधान केलं असतं ना. असा तो केस कापणारा त्याला म्हणतो. हा भाऊ शांत बसतो आणि काही काळानंतर त्याची बडबड चालू असते. त्यावेळेस त्याचे केस कापायचे होतात, दाढी वगैरे करून होते. मग तो बाहेर जातो आणि 2 मोठी दाढी असलेल्या दोघांना तो दुकानात घेऊन येतो आणि तो मोठ्याने म्हणतो, या जगामध्ये केस कापणारे न्हावी नाही आहेत. हालेलुया. तो जो केस कापणारा असतो तो एकदम आश्चर्यचकित होतो. अरे आत्ता तर हा माझ्याकडून केस कापून गेला आणि म्हणतो या जगात न्हावीच नाही आहेत. परत तो म्हणतो की या जगामध्ये न्हावी नाहीस. तेव्हा त्याला जरा चिड येते. तो म्हणतो आत्ताच तर तो माझ्याकडून केस कापून गेला ना रे, आणि म्हणतो या जगात केस कापणारे नाही आहेत, असं का म्हणतोयस? त्यावेळेस परत एकदा तो म्हणतो या जगामध्ये न्हावी नाहीत. तेव्हा तो अजून चिडतो. तो म्हणतो काय वेडा झालायस काय रे? तुला समजत नाही का की मी इथं तुझ्या एवढा समोर उभा आहे, तुला काय दिसत नाही का? त्यावेळेस तो म्हणतो जर या जगात केस कापणारे न्हावी असते तर या दोघांची दाढी एवढी वाढलीच नसते. हालेलुया. तेव्हा तो न्हावी म्हणतो अरे तू वेडा आहेस का? ते लोक माझ्याकडे यायला तर पाहिजे, तेव्हा तर मी त्यांची दाढी करणार. मग तेव्हा तो भक्तिमान येशूवर विश्वास ठेवणारा माणूस म्हणतो अरे तुलासुद्धा येशूकडे जायला पाहिजे, देवाकडे जायला पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. तेव्हाच तर तुला पापांची क्षमा मिळेल, तेव्हाच तर तुला कळेल की देव जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2च मार्ग आहेत. एक स्वर्गाचा मार्ग आणि दुसरा नरकाचा मार्ग. जर तुम्ही येशूवरती विश्वास ठेवला तरच तुम्हाला स्वर्गात गेल्यानंतर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. जर नाही ठेवला तर तुम्ही आपोआप नरकात जाल. हालेलुया. तुमची कामं, तुम्ही जी काही दानधर्म केलेले आहात, अजून काही चांगली कामं केलेली आहेत आणि तुम्ही पापी जीवन जगलेलं आहात, ते तुम्हाला वाचवू शकत नाहीत. कारण एकच मार्ग आहे. तो मार्ग आहे येशू ख्रिस्त. त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करायचा आहे. कारण की तोच तुम्हाला अनंत जीवन देऊ शकतो. हालेलुया. कारण की तो स्वतः म्हणालेला आहे की मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे आणि मीच जीवन आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येऊ शकत नाही. हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही वेळ आहे तुम्हाला येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करायचे. जर अजूनही तुम्ही येशूचा स्वीकार केला नसेल तर ही कृपेची वेळ आहे आणि या कृपेच्या वेळेमध्ये तुम्हाला येशूचा स्वीकार केला पाहिजे. त्याला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करा, म्हणजे तो तुम्हाला तुमच्या सगळ्या पापांची क्षमा करेल. सगळी पापं कबूल करा, केलेल्या पापांचा पश्चाताप करा, सगळ्यांना क्षमा करा. सगळ्या पापांचा पश्चाताप करून प्रभू येशूकडून क्षमा मिळवून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा मिळेल, तुम्ही नीतिमान व्हाल आणि तुम्ही सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश कराल. हालेलुया. 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 ताई तुमचं नाव सांगा. शांता गायकर. काय साक्ष आहे तुमची? माझे पोटान दुखत होता, पोटान दुखत होता. दुखत माझे मागं आला. माझे मना वाटला का मना अटॅक येईल. माझा मागे 10 वर्षे येऊन गेलेलं होता अटॅक. तर मला भीती वाटली. मग काय करायचं देवा, मना बसता नाही ये खाली. मग मी उभ्यानच प्रार्थना केली, देवा मना बरा करस, माझे पोटान दुखून आलं, मना अटॅक येतो का काय, अशी मी देवाला सांगत, देवा मना बरा कर. हे कधी घडलं होतं? असं किती दिवसापूर्वी? डोळे उघडा.
3 दिवस झालं, आजचा 3रा दिवस. आज 3रा दिवस आहे. तुम्हाला असं जाणवलं की म्हणजे अचानक पोटात दुखायला लागलं आणि ते दुखत छातीपर्यंत आणि नंतर पाठीपर्यंत दुखायला लागलं. हो, आणि अगोदर तुम्हाला 10 वर्षापूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलं होतं. जेलेल होता. आणि तेव्हा तुम्हाला असं जाणवलं की आता पुन्हा अटॅक येईल की काय? हो, मला पुन्हा वाटत होता आता अटॅक येईल का काय. मग म्हणा पोरीने, माझी नाथ आहे, तिने पाणी पाजलं, आशीर्वादी तेल टाकला तोंडात आणि सगळे अंगाला तेल हे त्यानंतर मग काय झालं? त्यानंतर मला बरा वाटला. देवाला कोटी कोटी धन्यवाद. म्हणजे अटॅक सारखं तुम्हाला जे वाटलं होतं तसं तुम्हाला हार्ट अटॅक आला नाही आणि जे पोटात छातीत वगैरे दुखून आलं तर ते पण बरं झालं. हो, बरं झालं, बरं वाटलं मला, देवाने बरं. ताई, काय समस्या झाली होती? माझी समस्या अशी आहे की 10-11 वर्ष झाले असतील. माझ्या डोक्यामध्ये आहे ना असं बारीक फुटकडी उठायची आणि डोकं इसरायला लागली ना तर असे गुच्छा केसांचा उपटायचा. तर मी काही अशी प्रार्थना अशी गिनती काहीच लिहायची नाही, जाऊ दे मी असं बोलायची, होईन बरं. पण मी गेल्या महिन्यामध्ये शिबिर केलं तर त्या शिबिरमध्ये ते समस्या माझी निघाली. म्हणजे म्हणताय तुम्ही की केसात खाज यायची आणि खाज आल्यानंतर केस मुळासकट बाहेर म्हणजे खेचून बाहेर निघायचं. असा गुच्छा निघायचा आणि सर केस गळून जायचे ते. म्हणजे 10 वर्ष अशी समस्या होती. 10 वर्षापासून. तर मी पण शिबिरात ती समस्या पूर्ण निघून गेली, आता तसं काही होत नाही. काहीच नाही. आणि दुसरी समस्या मला नेहमीपणे माझ्या छातीमध्ये ना 7-8 महिने झाले नेहमी असं जळजळ उर आलं. तर ते बी मी त्या गेल्या महिन्यातच शिबिर केलं तर त्याच्यात ते बी माझी समस्या निघली. आणि अजून तिसरी साक्षी माझी अशी आहे की माझ्या कानामध्ये ना एवढं खाजवायचं 3 महिने झाले एवढं खाजवायचं. तर मी ते बट आहे ना रात्रंदिवस ते बट कानामध्येच घालायची तर ते जायचंच नाही. मग ते पण त्या गेल्या महिन्यातच माझं ते पण गेलं, कानाचं खाजवायचं. आणि ती चौथी साक्षी माझी अशी आहे की माझं एक कंबर आहे ना एका बाजूला आहे ना नेहमी दुखायचं म्हणजे 5-1 वर्ष झाले. तर मी डॉक्टरकडे गेली, म्हणलं आता का दुःख काढायचं जेव्हावर मी जाते डॉक्टरकडे. काय तर डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरनी MRI लिहून दिलं. MRI रक्त हे सरच चेक केलं मी. तर तो डॉक्टर बोलला की तुमच्या कमरीचे ना नस दबलेली आहे म्हणून तुम्हाला एवढा त्रास होतो. तर मी बोलली म्हणे ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला त्या नशीचा कमरेचा. तर बरं म्हणलं काही नाही. मी गेल्या महिन्यात ते शिबिरचं केलं ना तर ते बी राहून गेलं माझं. म्हणजे गेल्या महिन्यात जे तुम्ही निवासी शिबिरामध्ये भाग घेतला त्या शिबिरामध्ये तुमची बऱ्याच समस्या निघून गेली. म्हणजे केसांचा त्रास निघून गेला, छातीची जळजळ निघून गेली, कानाचा खाज. किती महिने बोलले तुम्ही? ते 3 महिने एकसारखं खाजवायचे माझे कानं. म्हणजे दोन्ही कान की एकच कान? ही कानं मी ते बट आहे ना नेहमी घालायची आणि ठेवायचीच पाकिटामध्ये. रात्रंदिवस मला एवढा त्रास होता तर मी काय असं मनात विचार केला तर काय किडा गेला का काय माझ्या कानामध्ये एवढं खाजवायचं और नाकात पण खाजवायचं आणि कानात पण खाजवायचं. एवढी भीती वाटली मला. पण मी बोलले जाऊ दे मी शिबिर करते, शिबिरमध्ये देव मला बरंच करीन. आणि देवाने तुम्हाला बरं केलं शिबिरात. आणि कमरेची नस दबलेली आहे असं सांगितलं होतं, पण शिबिरात ते पण पूर्ण निघून गेलेलं आहे. एवढं मला तर बसायला येईना. मला प्रार्थनेला मी कशी तरी वाकडी तिकडे होऊन बसायची. म्हणजे व्यवस्थित बसता येत नव्हता ते त्रासामुळे? नाही. प्रार्थनेत बी मी अशी 5 मिनटं प्रार्थना करायची आणि लोडून जायची घरामध्ये बी. पण आता तुम्ही व्यवस्थित बसू शकता? हां, आता बसू शकते मी. बसून दाखवा लोकांना. आता तुम्ही व्यवस्थित बसता, अगोदर असं जमत नव्हता? काय अशी करायची मी, ना अशी लोडून जायची जागच. अशी मला बसायलाच यायचं नाही. प्रार्थनेत बसायचीच नाही मी रात्री घरात. आता उभे राहा. आता बसले तर असं तुम्हाला काही वाकायला वगैरे काही त्रास नाही? एवढं दुखायचं ना तर मी म्हणायचे आता माझं काय होईल काय माहीत. पण प्रभूने तुम्हाला बरं केलंय. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. आत्ताच आपण प्रवचनामध्ये ऐकलं की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आला वाचून पित्याकडे कोणी येऊ शकत नाही, असं स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणालेलं आहे. तर आजच या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करा. आजच येशूवर विश्वास ठेवा, त्याला स्वीकारा
आणि त्याला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून आपल्या हृदयात ग्रहण करा. आणि जर तुम्ही आजारी असाल, दुःखात असाल, संकटात असाल, तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्ही तुमच्या आजारी भागावर हात ठेवा आणि आजारी भागावर हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा आणि या क्षणाला पूर्ण विश्वास बाळगा की प्रभू येशू ख्रिस्त मला स्पर्श करेल आणि मला बरं करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार, त्रास, वेदना, दुखणी, रोग येशूच्या पवित्र नावात या क्षणाला निघून जाऊ दे. तुमच्या जीवनातील सगळं दुःख, सगळी संकट, सगळी समस्या या क्षणाला येशूच्या पवित्र नावाने निघून जाऊ दे. तुमच्या जीवनातील सगळे अंधकाराची कामं पूर्णपणे नष्ट होऊ दे. तुमच्या जीवनातील सगळे सैतानी बंधन प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुटून जाऊ दे. ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्मे आहेत त्यांना मी आज्ञा देतो, प्रभू येशूच्या नावाने यांच्यातून निघून जा आणि यांच्यात परत कधीच प्रवेश करू नका. तुमच्या जीवनावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. तुमच्या हृदयात पवित्र आत्म्याचा आनंद आणि शांती येऊ. आमेन.